मित्रांनो नमस्कार. दिवाळीच्या सुट्टीनंतर आपण सगळ्यांनी आता रुटीनच्या कामाला सुरुवात केली असेल. सणवार संपलाय, गोडधोड खाऊन झालाय, सगळं झालंय. आता जरा मुद्द्याच्या गोष्टीवर पुन्हा परतूया, कारण सुट्ट्या संपल्यात आणि सुट्ट्या संपल्यावर कामाला सुरुवात करायची आहे. त्यामुळं कामाच्या विषयांना लक्ष घालणं आवश्यक आहे. राज्यामध्ये कोरोनाच्या 2 लाटी येऊन गेल्या आणि त्या पाठोपाठ आता तिसरी लाट येऊ घातलेली आहे. म्हणजे कुठल्या ना कुठल्या कारणाने तिसरी लाट राज्यामध्ये आणली जाईल आणि त्यातही बऱ्याच लोकांना कोरोना बाधित घडवलं जाईल असं बोललं जात आहे. दिवाळीच्या सगळ्या लोकांचा प्रवास, राजकीय कार्यक्रम यातून ही तिसरी लाट येण्याची जास्त शक्यता निर्माण झालेली आहे. ती येईल की नाही माहीत नाही, पण 2 लाटांनी मात्र महाराष्ट्राचं नव्हे संपूर्ण भारताचं जनजीवन विस्कळीत करून टाकलंय. अगदी आकड्यांच्या भाषेत बोलायचं झालं, महाराष्ट्राच्या बाबतीत आपण बोलूया कारण आपण महाराष्ट्रातले रहिवासी आहोत. आकड्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जवळपास लाखो लोकांचा मृत्यू महाराष्ट्रामध्ये झाला आहे. त्यामध्ये जवळपास 70,000 पुरुषांचा मृत्यू आहे, विवाहित पुरुषांचा मृत्यू आहे, ज्यात 20,000 विवाहित पुरुष असे आहेत ज्यांचं वय 50 पेक्षा कमी आहे. म्हणजे राज्यामध्ये 50 पेक्षा कमी वय असलेल्या विधवांची संख्या आता 20,000च्या वर आहे. ही आकडेवारी माझी नाही आहे. सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही आकडेवारी जाहीर केलेली आहे. हेरंबजींच्या आकडेवारीनुसार जवळपास 20,000 विधवा अशा आहेत ज्या अजूनही तारुण्य ते प्रौढावस्था या काळातील आहेत, ज्यांना घर चालवण्यासाठीची गरज आहे. म्हणजे आपण उर्वरित विधवा या वृद्ध आहेत असं गृहीत धरूया आणि त्यांच्यावरती घराची जबाबदारी नाही असं गृहीत धरूया. म्हणजे गृहीत धरूया, असं नाही आहे ती स्थिती, जबाबदारी नाही असं अजिबात नाही आहे, पण आपण असं गृहीत धरूया की त्यांच्यावरती जबाबदारी नाही आहे. पण 20,000 महिला अशा आहेत की ज्यांच्या समोर आपल्या पतीच्या निधनानंतर अनेक प्रश्न आवासून उभा आहेत. एक तर पती आणि परिवार दवाखान्यात असताना उपचारावरती खर्च झाला, उत्पन्न बंद झालं आणि पाठोपाठ थेट कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला. अशा स्थितीमध्ये त्या बाईनं आता नवऱ्याच्या माघारी आपलं घर सांभाळायचं कसं असा प्रश्न पडला आहे. बरं, ही स्थिती एकट्या महाराष्ट्रात आहे असं आहे का? नाही आहे, संपूर्ण जगभरात आहे. भारतामध्ये साधारणतः सगळ्याच राज्यांमध्ये अशी स्थिती तुम्हाला कमी अधिक संख्येनं दिसेल, पण भारतातल्या अन्य राज्यांनी यांना उपजीविका नीट चालवता यावी, कुटुंबाची जबाबदारी पार पाडता यावी यासाठीची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे बिहार सारखं मागास राज्य, ज्याला आपण बिहारी म्हणजे मागासलेले असा ठपका ठेवतो, त्या मागासलेल्या राज्यांनी 4 लाख रुपये अनुदान विधवा स्त्रीला दिलेलं आहे. राज्य सरकार त्या विधवा स्त्रीला आपल्या कुटुंबाच्या भरणपोषणासाठी, पुढे मुलांच्या लग्ना शिक्षणासाठीची सगळी व्यवस्था करता यावी यासाठी 4 लाख रुपयांचं अनुदान देत आहे. आसाम सारखं अगदीच अतिदूर भागात असलेलं, आपल्यापासून अतिदूर भागात असलेलं राज्य, ज्यानं 2 लाख रुपयाची तरतूद केलेली आहे. राजस्थान, म्हणजे मी बिहार भाजप शासित आहे, आसाम भाजप शासित आहे असं सांगतो, अशातला भाग समजू नये. राजस्थान जिथे काँग्रेसची सत्ता आहे, त्या काँग्रेस सत्ता असलेल्या राज्यानं 1 लाख रुपये विधवा स्त्रीच्या कुटुंबाच्या पोषणासाठी आणि 50,000 रुपये तिच्या मुलीच्या लग्नासाठी अशी 1.5 लाख रुपयांची मदत केलेली आहे. केरळ सारखं जिथं कम्युनिस्टांचं राज्य आहे, त्या राज्यांनीही 1 लाख रुपयाची तरतूद करून ठेवलेली आहे. अगदी दिल्लीतल्या आम आदमी पार्टीच्या सरकारने सुद्धा प्रत्येक विधवेला 50,000 रुपये रोख मिळतील याची व्यवस्था करून ठेवली आहे. महाराष्ट्रात काय घडलंय? महाराष्ट्रातल्या सरकारनं 50,000 रुपयाची घोषणा केली खरी, पण त्यातला एक छदाम सुद्धा दिलेला नाही. महाराष्ट्रात मदत मागायला गेलं की एकमेव रडगाणं गायलं जातं आणि ते म्हणजे महाराष्ट्राकडं पैशाची तजवीज नाही. केंद्र सरकारने आमचे GSTचे पैसे थकवलेले आहेत, केंद्र सरकार आम्हाला मदत करत नाही, आमच्यावर अनेक संकट आलेली आहेत. वादळ सगळ्याच
सीमावर्ती नव्हे, तटवर्ती राज्यांना ठोकून गेलेली आहेत. म्हणजे आसाममध्येही वादळ आलंय, बंगालमध्येही वादळ आलंय, केरळमध्येही वादळ आलंय, गुजरातमध्येही वादळ आलंय, कर्नाटकालाही वादळाचा फटका बसला आहे. तसा फटका महाराष्ट्राच्या किनारपट्टीला देखील बसलेला आहे. मग वादळात पैसे लागले, दुष्काळात पैसे लागले, दिले तर कुठेच नाही, पण लागले असं सांगून हे सरकार आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहे का? जीएसटीचे पैसे जेवढे महाराष्ट्राचे थकले असतील तेवढेच अन्य राज्यांचे देखील थकले आहेत. पण तरीही आमचं सरकार विधवा स्त्रियांना मदत करायला पुढे येत नाही. उठसूट तक्रार करायची, उठसूट कुणाला तरी शिव्या घालायच्या आणि जे महाराष्ट्र सरकारच्या विरोधात बोलतात त्यांना महाराष्ट्रद्रोही ठरवून टाकायचं. म्हणजे खरं तर महाराष्ट्रद्रोह हा शब्द आला कुठून मला कळलंच नाही. मुळात सोयीसाठी एकत्रित केलेल्या राज्याचा विकास ज्यांनी विशिष्ट भागापुरता घडवून आणलाय त्याला महाराष्ट्राविषयी आस्था वगैरे असण्याचं काय कारण आहे? म्हणजे मला तरी तशी वाटत नाही. माझा मराठवाडा जाणीवपूर्वक पश्चिम महाराष्ट्रातल्या शासनकर्त्यांनी, पुण्या मुंबईच्या शासनकर्त्यांनी जर विकासापासून दूर ठेवला असेल तर मी महाराष्ट्राभिमान कसला बाळगायचा असाही प्रश्न माझ्या मनात पडतो. असो, त्यावर आपण भरपूर बोललेलो आहोत. पण उठसूट महाराष्ट्रद्रोही ठरवत केंद्र सरकारला दोष देणाऱ्या राज्य सरकारने किमान बिहार, दिल्ली, केरळ या राजस्थान या आसामसारख्या राज्यांचा आदर्श घेणं आवश्यक आहे, जिथे विधवा महिलांना मोठ्या प्रमाणावर अनुदान दिलं गेलं आहे. महाराष्ट्रानं फक्त घोषणा केली आहे, फक्त घोषणा, दिलं काहीही नाही. 50च्या आतल्या तरुण ते प्रौढ या वयोगटातल्या विधवांनी आता आपलं आयुष्य कसं जगायचं हा त्यांच्या समोरचा मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाची सोडवणूक राज्याला करावी लागणार आहे. ज्याची जळते त्याला कळतं असं म्हणतात. या लोकांना, या विधवांची दुःख कळणार नाहीत का? त्यांच्या समोरची प्रश्न खूप मोठी आहेत. लेकरं आत्ता वयात येऊ लागली आहेत, उद्या लग्न करायची आहेत, शिक्षणाचा खर्च करायचा आहे आणि कर्ता पुरुष गमावलाय, महामारीनं गमावलाय. अशा स्थितीमध्ये राज्यातल्या विधवांना मदत करणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. पण आमचं राज्य सरकार ती जबाबदारी घ्यायला तयार नाही. ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. घोषणा मात्र खूप होत आहेत. म्हणजे अगदी दुष्काळात मदत करण्याची घोषणा होते, पाऊस पडला म्हणून मदत करण्याची घोषणा होते, वाटप मात्र कुठेच होत नाही. तुम्ही बघा, अतिवृष्टीच्या अनुदानाचं वाटप हे प्रबळ मंत्र्यांच्या मतदारसंघात झालंय. उदाहरण म्हणून सांगतो, लातूर विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टीच्या नुकसानीच्या मदतीचं वाटप झालं, पण लातूर जवळच्याच लातूर ग्रामीण मतदारसंघात मात्र झालं नाही, भावाचा मतदारसंघ असूनही. जे प्रबळ मंत्री आहेत त्यांच्या मतदारसंघात फक्त वाटप होतं, बाकी ठिकाणी नाही. म्हणजे जे सरकारचं कौतुक करतील त्यांना मदत मिळेल, जे करणार नाहीत त्यांना मदत मिळणार नाही, अशी सगळी ही स्थिती आहे. महाराष्ट्रातल्या विधवांचा प्रश्न खूप गंभीर आहे. एकाच वेळी, म्हणजे नैसर्गिकरित्या जेव्हा माणसं मरत होती तेव्हा ही संख्या अशी एकाच वेळी देत नव्हती. आज 70,000 उघडे परिवार आपल्या समोर मदतीची याचना करतायत. त्यातल्या 20,000 स्त्रिया तरुण आहेत. यांना त्यांचं घर आणि आयुष्य उभं करण्यासाठी मायबाप उद्धव ठाकरे आणि त्यांचं मंत्रिमंडळ मदत करील का, हाच मोठा प्रश्न आहे. मागणी तर आपण करतोय. हिरंब कुलकर्णींच्या सारखे सामाजिक कार्यकर्ते देखील तशी मागणी करतायत. या मागणीला सरकार भीक घालेल का, हाच मोठा प्रश्न आमच्या समोरही आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की